आज आपण एका अत्यंत दुर्दैवी घटनेची माहिती घेणार आहोत। मार्जे गावातील काळेवस्ती परिसरामध्ये एका अपघातात 2 जणांना आपला जीव गमवावा लागलाय। वीज वितरण कंपनीच्या तारेचा धक्का लागून 60 वर्षीय मालन विलास काळे आणि त्यांचा 13 वर्षीय नातू सुजित युवराज काळे यांचा मृत्यू झालाय। ही घटना गावाजवळील बेंदी शिवारात घडली असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जाते। घटनेचा सविस्तर तपशील असा, मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार ही घटना दुपारी 1:30च्या सुमारास घडली। 13 वर्षीय सुजित हा नेहमीप्रमाणे आपल्या शेळ्या चारण्यासाठी बेंदी शिवारात गेला होता। त्यावेळी शेतातून जाणाऱ्या वीज वितरण कंपनीच्या विद्युत तारेचा संपर्क एका शेळीशी आला। विजेचा धक्का बसल्याने शेळी तारेमध्ये अडकली। शेळीला विजेचा धक्का बसत असल्याचं पाहून तिला वाचवण्याच्या उद्देशाने सुजितनं तातडीनं पुढे धाव घेतली। मात्र दुर्दैवानं त्यालाही या जिवंत विद्युत तारेचा स्पर्श झाला आणि विजेचा तीव्र धक्का बसला। यावेळी सुजितची आई मालन काळे या देखील तिथंच उपस्थित होत्या। आपल्या नातवाला अशा स्थितीत पाहून आजीनं त्याला वाचवण्यासाठी पुढे धाव घेतली। मात्र परिस्थितीचं गांभीर्य लक्षात न आल्यामुळे त्यांनीही सुजितला थेट स्पर्श केला आणि त्यांनाही विजेचा जोरदार धक्का बसला। या दुर्दैवी अपघातात शेळीसह आजी आणि नातू या दोघांचाही जागीच मृत्यू झाला। घटनेची माहिती वाऱ्यासारखी गावात पसरताच परिसरातील अनेक ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली। एकाच कुटुंबातील 2 सदस्यांचा अशा दुर्दैवी पद्धतीने मृत्यू झाल्याचं पाहून उपस्थित सर्व नागरिकांनी दुःख व्यक्त केले। या घटनेनंतर ग्रामस्थांकडून वीज वितरण कंपनीच्या कारभाराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत। माहिती मिळताच दहिवड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि पुढील तपास सुरू केला। यासोबतच वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही घटनास्थळाची पाहणी केली आहे। या दुर्घटनेमागे नक्की कोणाचा निष्काळजीपणा आहे याबाबत सखोल चौकशी करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे। या बातमीच्या माध्यमातून आम्ही सर्व नागरिकांना आणि विशेषतः शेतकरी बांधवांना काही महत्त्वाचे आवाहन करू इच्छितो। शेतात किंवा मोकळ्या जागेत काम करत असताना विद्युत तारांपासून नेहमी सुरक्षित अंतर राखा। कुठेही वीज वितरण कंपनीच्या तारा तुटलेल्या किंवा खाली लोंबकळत असलेल्या स्थितीत आढळल्यास स्वतः त्या दुरुस्त करण्याचा प्रयत्न करू नका। त्वरित वीज वितरण कार्यालयाशी संपर्क साधा। कोणत्याही प्राण्याला किंवा व्यक्तीला विजेचा धक्का लागत असल्यास त्यांना थेट हाताने स्पर्श करू नका। अशा वेळी कोरड्या लाकडी वस्तूचा वापर करा किंवा सर्वात आधी मुख्य वीज पुरवठा खंडित करण्याचा प्रयत्न करा।